अल्फाबेटिकल ऑर्डर. मित्रांनो, तुम्हाला एबीसीडी तर येतच असेल, ओके नाही? एबीसीडी सर्वांनाच येते, ए बी सी डी पूर्ण झेडपर्यंत सर्वांनाच येते, ओके नाही? आता इथे काही 4 शब्द आपल्याला दिलेले असतात. जसं समजा दिलेले बॅट, ओके, त्यानंतर दिलेले, त्यानंतर समजा 8 दिलेले, त्यानंतर समजा दिलेले डॉग, त्यानंतर समजा काय दिलं बाबा आपल्याला कॅट दिलाय. तर आपल्याला बघायचंय सर्वात पहिला अक्षर कुठला. ए, इथे काय पहिला सर्वात पहिला बी आहे, त्यानंतर इथे ए आहे, इथे डी आहे, इथे काय सी आहे. तर एबीसीडी मध्ये बाबा काय येतं पहिल्यांदा, एबीसीडी मध्ये पहिल्यांदा येतो ए. मग तो शब्द आपण काय करायचा, पहिल्यांदा घ्यायचा 8. त्यानंतर एबीसीडी मध्ये काय येतं दादा, त्यानंतर येतं बॅट, बी येतो ना, बी वाला शब्द आपण त्यानंतर घ्यायचा. त्यानंतर काय येतं, सी येतं, त्यानंतर तो वाला शब्द घ्या, आणि त्यानंतर काय येतं, डी येतं, तो डी वाला शब्द घ्या. हे तर झालं एकदम सोपं वाला, ओके. पण असं सिरियली येत नाही. कसं येतं बघा, कधी कधी असं पण येतं की समजा इथे आपण घेतलाय LIGHT लाईट, ठीक आहे, आणि इथे घेतला ऍपल, इथे घेतला आपण ऍपल, इथे घेतला झेरॉक्स, त्यानंतर इथे घेतला आपण समजा बॉल, ठीक आहे. हे 4 शब्द झाले. आता आपल्याला बघायचे एबीसीडी मध्ये पहिला काय येतं, पहिला अक्षर काय येतं बघा, एल आहे, इथे ए आहे, इथे एक्स आहे, इथे काय बी. सर्वात अगोदर काय येईल मग, ऍपल, कारण पहिला अक्षर आपलं कशाने येतं, ए येतं एबीसीडी मध्ये, ओके नाही? ऍपल लिहिलं आपण. त्यानंतर काय येतं, बी येतं, ठीक आहे. मग बॉल घेऊया. त्यानंतर सी नाहीये, डी नाहीये, ई नाहीये. आता 2 शब्द राहिले, हे झाला, हा झाला आणि हा झाला. आता काय झालं, इकडे लाईट राहिलंय आणि झेरॉक्स राहील, ओके नाही? लाईटचं एल आहे आणि याचं एक्स आहे. तर काय येतं अगोदर, एल येतं का एक्स येतं, एबीसीडी मध्ये एल येतं ना, म्हणून आपण काय घेणार इकडे, लाईट घेणार, LIGHT लाईट. त्यानंतर सर्वात शेवटी जे राहिलं ते लिहायचंय झेरॉक्स. आलं लक्षात? खूप सोपं आहे. आणखी एक उदाहरण घेऊया. जसं समजा काय येईल बाबा, YAK याक, ठीक आहे, HAT हॅट, ओके, CATCH कॅच, ठीक आहे, आणि मँगो MANGO मँगो. आता आपल्याला बघायचे एबीसीडी मधलं काय अक्षर पहिला आलं नाही. तर पहिला अक्षर काय आहे, YHC आणि M. इथे एबीसीडी मधला ए आहे का, ए तर नाहीये. इकडे बी आहे का, नाहीये. सी आहे का, हो आहे, सी आहे. मग तो घ्यायला पाहिजे आपल्याला पहिल्यांदा, CATCH कॅच झाला. मग डी नाहीये, ई नाहीये, एफ नाहीये, जी नाहीये, एच आहे, एच आहे. मग एच ला कुठला आहे, एच चा आहे हॅट, ओके, हॅट घेतला. मग त्यानंतर राहिले कोण, हे 2 गेले तर या करायला आणि मँगो राहिला. एम पहिला येतं का वाय पहिला येतं, एम पहिला येतं, मग एम घेऊया, मँगो. त्यानंतर घेऊया आपण सर्वात शेवटी याक, ओके. आलं लक्षात? आता हे झाले शब्द एकदम सोपे सोपे, ठीक आहे. कधी असे पण येऊ शकतात की ज्यांचं फर्स्ट लेटर जो आहे, म्हणजे पहिला अक्षर जो आहे, सर्वच सर्व सेमच असतो. असे पण काही शब्द बोर्डामध्ये येतात. पहिले वाले जे ते वेगवेगळे येतात, दुसरा जो देतात तो कसं देतात, ते सेम अक्षरावालं देतात. कसं, जर समजा इकडे काय लिहिलं त्यांनी, मँगो लिहिलाय, इथे काय लिहिलं त्यांनी, मॅट लिहिलंय, इथे काय मून लिहिलंय, इथे मेन लिहिलंय, ठीक आहे. आता सर्वच बघा एम नी सुरू झालेले अक्षर आहेत, सर्वच जे आहेत एम ने सुरू झालेले आहेत. मग आपण काय करायचं, दुसरा शब्द बघायचा. दुसरा शब्द काय, याचा ए, याचा पण ए, याचा ओ, याचा ई. सर्वात अगोदर काय येतं मग, एम तर सोडून द्या, एम तर सर्वांचं सेमच आलंय. आता काय ए येतं सर्वात अगोदर, पण ए 2 ठिकाणी आहे. आता त्यानंतर मग तिसरा शब्द बघायचा. तिसरा शब्द काय, इकडे एन आहे, इथे टी आहे. काय येतं पहिला, एम, एन येतो का टी येतो पहिल्यांदा, एम येतं ना, सॉरी एन येतं ना. मग काय घेणार आपण, हा शब्द आपला याचा पहिला नंबर लागणार मँगोचा. दुसरा नंबर कशाचा लागणार आहे, मॅटचा, कारण एम नंतर ए आहे, हा गेला, हा गेला. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, ठीक आहे. एम नंतर इथे ओ आहे, एम नंतर इथे ई आहे.
काय येतो मग पहिल्यांदा ई येतो ना, मग आपण काय घेणार इकडे ई घेणार मेन आणि त्यानंतर सर्वात शेवटी मोन. आलं लक्षात आहे की नाही सोपं. आता दुसरं बघूया. दुसरा शब्द बेल बॅट हो की नाही. त्यानंतर बॉल त्यानंतर काय घ्यायचंय बट घेऊया. ठीक आहे. परंतु आपण बोलतो ना कंजक्शन असतं त्या हिशोबाने. ओके. आता पहिला शब्द बघा बी ने सुरुवात झालेला आहे. पहिला शब्द पहिला अक्षर काय आहे बी आहे. सर्वचे सर्व शब्द बी ने सुरू झालेले. दुसरा शब्द बघूया. इथे ई इथे ए आणि इथे यू. म्हणजे हे दोन शब्द पहिले कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ओके नाही. तिसरा शब्द बघूया काय यांचा टी आहे यांचा एल आहे. एल पहिला येतो का टी पहिला येतो एल पहिला येतो. म्हणून आपण काय घ्यायचं इकडे बॉल पहिल्यांदा घेऊया. बॉलचा लागला पहिला नंबर. त्यानंतर बॅट येईल. त्यानंतर काय येणार आहे ई आणि यू. काय येतं ई अगोदर येतं यू नंतर येतं. म्हणून आपण काय घेणार बेल. त्यानंतर सॉरी बट येणार सर्वात शेवटी. आलं लक्षात. किती सोपं आहे की नाही आहे. एबीसीडी सर्वांनाच येते की. मग आपण एक मार्क सोडायचा का तो अजिबात सोडायचा नाहीये. असे सोपे सोपे व्हिडिओ सोपे सोपी भाषा आपण बनवतो आणि आपल्या मित्रांना आपण जरूर शेअर करा. विसरू नका सर्वांना शेअर करण्यासाठी. कारण बोर्ड जवळ येतोय. एक्झाम आहे सर्वांची. कोणाचा पण मार्क्स एवढ्या छोट्या छोट्या ग्रामरसाठी गेला नाही पाहिजे. आलं लक्षात. चला मग.